हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता तत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 51वी गोष्ट श्री कृष्णानंद बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा आज आपण दुसरा भाग ऐकूया. सद्गुरूंच्याकडून दीक्षा घेऊन हिंडोल गावामधील एका जंगलातील एकांत अशा कुटीमध्ये बाबाजी राहू लागले आणि भजन करू लागले. काही दिवस अशाप्रमाणे भजन करता करता त्यांना भजनातील साधनेतील एक वेगळीच समस्या भेडसावू लागली. गुरुदेवांनी त्यांना मधुर भावाची उपासना करण्याचा आदेश दिलेला होता, पण त्यांचं हृदय काही ती भावना स्वीकार करीत नव्हतं. त्यांची स्वाभाविक रुची सख्य भावामध्ये होती. त्यामुळे मधुर भावाची उपासना खूप प्रयत्न करूनही त्यांना काही जमेना. दिवसेंदिवस सख्य भाव मात्र वाढतच चाललेला होता. यामध्ये त्यांच्या मनाला चिंता अशी होती की गुरुदेवांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण उपासना मधुर भावाची न करता सख्य रसाचीच उपासना करतोय, तर हा एक प्रकारचा अपराध होईल का? अशाच विवंचनेमध्ये ते असताना त्यांचे गुरुदेव वृंदावन येथे परत येणार आहेत, प्राणगोपाल स्वामी, असं त्यांना कळलं. त्यामुळे या कृष्णानंद यांना आनंद झाला. त्यांना आल्यावरती भेटायला हे वृंदावनला निघाले. वाटेमध्येच वृंदावन साधारण जवळ आलेलं असताना त्यांना एक कागद पडलेला दिसला. प्रभू प्रेरणेने त्यांनी तो कागद उचलला आणि उघडून वाचला, तर त्याच्यावर ते एक त्यांच्या या चिंतेच्या अनुषंगाने उत्तर म्हणून धरता येईल अशा प्रकारचं वचन त्याच्यावरती लिहिलेलं होतं. ते ऐकून, ते वाचून त्यांचं हृदय भरून आलं आणि डोळे अश्रूंनी भरून वाहू लागले. अशा भावविभोर अवस्थेमध्येच ते गुरुदेवांच्या जवळ गेले आणि आपली विवंचना सांगून तो कागद जो मिळाला त्याची सगळी हकीकत सांगून तो कागद त्यांनी आपल्या सद्गुरूंना दाखवला. आणि आता मी काय करू, याच्याबद्दल आदेश द्या, अशी प्रार्थना केली. गुरुदेवांनी सख्य भावामध्ये त्यांची स्वाभाविक रुची आहे हे लक्षात घेऊन अगदी आनंदाने त्यांना सख्य भावाचीच उपासना करण्याचा आदेश दिला. त्यामुळे आता साधनेतील अडचण दूर झाली. तेव्हापासून दिवसेंदिवस भजनांमध्ये त्यांची तल्लीनता वाढतच गेली. जन्मजन्मांतराच्या आपल्या श्रीकृष्ण सख्याला भेटण्यासाठी त्यांचे प्राण आता तळमळू लागले. ते ह्या सख्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये नेहमी डोळे त्यांचे भरून येत आणि अश्रू वाहत असत. ते कधी झोपायचे, कधी जागायचे, काय करायचे हे काही कुणाला समजत नसे. कारण संध्याकाळचे 1-2 तास एवढंच त्यांच्या झोपडीवरती येण्याची लोकांना परवानगी होती. तेवढ्या वेळच ते लोकांना भेटत असत. या गावातील लोक ज्यांनी त्यांना कुटी बांधून दिलेली होती आणि ते त्यांचा सर्व बाकीचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही पाहत होते, त्यांना हे काय करतात याच्याबद्दल कुतूहल होतं. त्यामुळं काही जणांनी एकदा अर्धरात्रीमध्ये तिथं जाऊन कुटीवरती पाहायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना असं दिसलं की कुटीमध्ये कृष्णानंद नाहीच आहेत आणि दूरच्या म्हणजे थोड्याशाच दूर अशा झाडीतून त्यांच्या रडण्याचा आणि बोलण्याचा आवाज येतोय. म्हणून आवाजाच्या अनुरोधाने हे लोक तिकडे गेले. तेव्हा त्यांना असं दिसलं की एका झाडाची फांदी आपल्या हातामध्ये धरून ते गदगद कंठाने एक श्लोक म्हणत आहेत. त्या श्लोकामधून या सर्व लोकांना कळलं की ती फांदी म्हणजे त्यांच्यासाठी यशोदा मातेचा पदर होता आणि यशोदा मातेला ते प्रार्थना करत होते की हे माते यशोदे, मी दीन भावाने तुझी प्रार्थना करतो आणि मला श्यामसुंदराच्या बरोबर गोचारणाला जाण्याची आज्ञा तू दे.
अशा प्रकारे त्यांचा दिव्योन्माद होता. त्या अवस्थेमध्ये ते काही वर्ष राहिले. शेवटी एक दिवस नंदग्राममध्ये जेव्हा श्रीकृष्णचंद्राच्या मंदिरामध्ये ते दर्शन करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांना सख्य भावाने काहीतरी ऐकवत होते, म्हणजे दोघांची काहीतरी वादावादी चाललेली होती. त्यावेळेला त्यांना असं दिसलं, की श्रीकृष्णचंद्र आपली दिव्य अशी श्यामकांती सगळीकडे पसरवत खरोखर देह धरून त्या मंदिरातून बाहेर आले आणि थोड्या वेळाने त्या पुजाऱ्याकडे जाऊन त्या पुजाऱ्याला म्हणाले, की "हा जो बाबाजी आहे ना, हा बघ मला किती त्रास देतोय. त्याला भूक लागली आहे. त्याला खायला तू रोटी दे." असं त्यांना दृश्य दिसलं. आता ह्याच्यानंतर तर भगवंत आणि भक्त यांची परस्परांमध्ये छेडाछेड, थट्टा-मस्करी आणि खोड्या करणे हे जोरात सुरू झालं. याच सुमारास साधारण या कृष्णानंद बाबाजींची ग्वारिया बाबांशी मैत्री झाली. ग्वारिया बाबा हे सुद्धा सख्य भावाचे उपासक होते. त्यांचं चरित्र आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. हे ग्वारिया बाबा त्यावेळेला रंगजीच्या मंदिरातील पूर्व भागाच्या वरच्या एका खोलीमध्ये राहत होते. कृष्णानंदजी पण तिथे जाऊन त्यांच्याबरोबर राहू लागले. आता हे सख्य भावात बुडालेले दोन मित्र मोठ्या भावविभोर अवस्थेमध्ये तिथे राहत. खरं तर हे दोघेही प्रौढ होते. पण तरीसुद्धा बालकृष्णाचा आपण सखा आहोत, अशा भावनेमध्ये ते आपणही बाल आहोत, अशा भावनेमध्ये कधीतरी जात असत. आणि मोठ्या अभिमानाने श्रीकृष्णचंद्राबरोबर वेगळ्या-वेगळ्या खोडकर लीला ते करीत असत. एक दिवस ग्वारिया बाबा श्रीकृष्णानंदजींना म्हणाले, की नंदबाबांनी आज्ञा दिली आहे, की तुम्ही आता शाळेमध्ये जाऊन शिका. ते म्हणाले, की तुम्ही लोक फारच कृष्णाबरोबर खेळायला येऊन नुसता दंगा करता आहात. आता शाळेमध्ये जा. चल बाबा शाळेमध्ये जाऊया, नाहीतर नंदबाबा आपल्याला मारतील. आणि खरोखर हे दोघेही वृंदावनमधील महाविद्यालयामध्ये प्रथम कक्षेमध्ये पहिलीमध्ये जाऊन बसले. त्यावेळेला न जाणे कुठे ह्या कृष्णानंदजींचं पांडित्य लुप्त होऊन गेलं. जे कृष्णानंद मोठ्या-मोठ्या पंडितांना वेदांतासंबंधीच्या शंका समजावून सांगत असत, ते आता ग्वारिया बाबांच्या बरोबर पहिलीच्या वर्गामध्ये बसून अ, आ, इ, ई शिकू लागले. हा क्रम त्यांचा दिनक्रम तोपर्यंत चालत असे, जोपर्यंत ह्या भावामध्ये ते दोघंजण स्थिर असतील. महाविद्यालयातील अध्यापक सुद्धा या दोन महात्म्यांना चांगल्याच प्रकारे ओळखत होते. त्यांची महती त्यांना माहिती होती. त्यामुळे ते सर्व या दोघांना ह्या लीलारंगामध्ये सहयोग देत असत. भावजगताच्या ह्या लीला साधारण लोकांना समजायला फार अवघड असतं. लोकांना असं वाटू शकतं, की हे लोक नाटक करतायत. पण खरं तर नाटकाचा अगदी दूरान्वये सुद्धा ह्याच्याशी काहीही संबंध नसतो. आपल्याला माहीत आहे, की श्री रामकृष्ण परमहंस हे गोपालची आई म्हणजे गोपालेर माँ अशा त्या एका भक्ताबाईला पाहून आपल्या व्यक्तित्वाला विसरून जात आणि खरोखरी लहान मुलासारखे तिच्याजवळ बसून काही खाण्याच्या गोष्टी मागून हट्ट करीत असत. हे यांचं वागणं बघून त्यांचे गुरु प्राणगोपाल गोस्वामी मात्र काळजीमध्ये पडले. कारण त्यांना अशी आशा होती, की स्वामी कृष्णानंद सारखा एक सुयोग्य आणि अत्यंत हुशार असा शिष्य आपल्याला मिळालाय, तर त्याच्या हातून या जगामध्ये भक्तीचा प्रचार होईल आणि नास्तिक आणि अधर्मी लोकांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल, त्यांचा उद्धार होईल. आता त्यांना हे पाहून फारच चिंता वाटू लागली, की हे ग्वारिया बाबाच्या बरोबर राहून भावसमुद्रामध्ये बुडून
इकडे-तिकडे लीला करत फिरतायत आणि हे जे मुख्य ध्येय त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठरवलेलं होतं, त्यांच्यासाठी कृष्णानंदजींच्यासाठी त्याच्यापासून ते दूर चाललेले आहेत. म्हणून एक दिवस त्यांनी निरोप पाठवून कृष्णानंदजींना बोलवून घेतलं आणि मग ते त्यांना म्हणाले, की तुम्हाला प्रभूच्या कृपेने जे वैभव ज्ञानाचं मिळालेलं आहे, ते दुसऱ्यांना वाटा आणि त्याचा सदुपयोग करा. या जगामध्ये श्रीकृष्ण भक्ती आणि कीर्तनाचा प्रचार करा. हे खरं तर तुमच्या आयुष्याचं ध्येय आणि नियोजित कार्य आहे. आता गुरुदेवांची आज्ञा झाल्यावरती त्या भावसमुद्रामधून कृष्णानंद बाहेर पडले आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याचा त्यांनी निश्चय केला. आता ते ग्वारिया बाबांचा संग सोडून स्वतंत्र रूपाने प्रचार करण्याची इच्छा करू लागले. पण हा प्रचार करण्याच्या कार्यामध्ये त्यांचाच एक संकल्प आड येऊ लागला. तो संकल्प असा होता, की स्त्रीचं मुख पाहायचं नाही, शक्य होईल तितकं, असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळं ते स्त्रियांची भेट घेत नसत, स्त्रियांकडे पाहत नसत आणि जिथे स्त्रिया असतील, तिथे ते शक्यतो जात नसत. ते जेव्हा मधुकरी मागायला जात, तेव्हा आपल्या डोक्यावरून एक वस्त्र घेत आणि ते असं घुंगटासारखं खालीपर्यंत घेत आणि डोळे खाली करूनच ते फक्त रस्त्याकडे पाहत जात असत रस्त्याने. आता हा त्यांचा संकल्प बहुधा नियतीला मान्य नव्हता. जसं त्यांचं ग्वारिया बाबांच्या बरोबर राहून त्या लीलांमध्ये बुडून राहणं मान्य नव्हतं. त्यामुळे एक दैवी घटना अशी घडली, की त्यामुळे कृष्णानंदजींना आपला हा संकल्प तोडावा लागला. त्याचं असं झालं, की हिंडोल गावाच्या जवळ नगला लक्ष्मणपूर या गावामध्ये श्री लालारामजी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना एक देवा नावाची मुलगी होती आणि ती अवघ्या 11व्या वर्षीच विधवा झाली. आता त्या विधवा किशोरीने आपलं तन-मन सगळं कृष्णाच्या भक्तीमध्ये अर्पित केलं आणि मनातल्या मनात तिने स्वामी कृष्णानंदजींना आपलं गुरु मानलं. ती तनमनाने श्रीकृष्णाची सेवा भक्ती करू लागली. पण आपल्या सद्गुरूंचं आपल्याला दर्शन होत नाही या कारणाने ती खूप दुःखी होती. लोकही तिचं हे दुःख समजू शकत होते. लोकांनी कृष्णानंदजींना आग्रह केल्यावरून त्यांनी एका कागदावरती महामंत्र लिहिला आणि त्याचा जप करून सख्य भावाने श्रीकृष्णाची उपासना आणि लीला चिंतन करण्याचा तिला आदेश दिला. ती आता तदनुसार जप आणि चिंतन करू लागली. परंतु आता तिने मनामध्ये असा निश्चय केला, की जोपर्यंत सद्गुरूंचं आपल्याला दर्शन होत नाही, तोपर्यंत आपण सूर्याचंही दर्शन घ्यायचं नाही. त्यामुळे पहाटे तिचे सर्व प्रातर्विधी आटपून ती सूर्योदयाच्या आधी आपल्या भजन कुटीमध्ये जाऊन बसत असे आणि सूर्यास्त झाल्यानंतरच ती बाहेर येत असे. अशा प्रकारे 3 वर्ष गेली. पण गुरुदेवांचं दर्शन काही झालं नाही. शेवटी आता तिला गुरुदेवांच्या दर्शनाशिवाय राहावेना, म्हणून तिने आता अन्न-जल त्याग केला. आता अन्न-पाणी न घेता 9 दिवस झाले. ती आता जवळ बेशुद्ध झाल्याच्या अवस्थेमध्ये येऊ लागली. तिच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना तिची फार चिंता होऊ लागली. इकडे कृष्णानंदजींना दिव्य संदेश दाऊजींनी स्वप्नामध्ये, ध्यानामध्ये येऊन दिला आणि त्याला सांगितलं, की तुझा हा संकल्प तोड आणि त्या तुझ्या शिष्येला तू जाऊन दर्शन दे. आता शेवटी आपला संकल्प तोडून या बालिकेला कृष्णानंदजींना येऊन दर्शन द्यावं लागलं. आता तिचं समाधान झालं आणि साधना जोरात चालू झाली. काही दिवसांनी हिचा सख्यभाव सिद्ध झाला
आणि तिच्या बोलण्या चालण्यामध्ये, राहण्यामध्ये अगदी श्रीकृष्णाच्या एखाद्या सख्याप्रमाणे सगळा बदल झाला. आता लोक तिला भैय्या म्हणू लागले. कारण तिच्याबद्दल जनमानसामध्ये अत्यंत आदर होता. आता श्रीकृष्णाबरोबर भैय्या म्हणून ती बोलत असे आणि त्याच्याबरोबर खेळण्याच्या काही तिच्या लीलाही होत असत. आता हे सगळं जे दिव्य ऊर्जा होती ही, हे त्या बालिकेचं शरीर, कोमल शरीर होतं. ते काही खूप दिवस सहन करू शकलं नाही आणि तिची शारीरिक अवस्था दिवसानुदिवस अत्यंत क्षीण होत गेली. पण तिचा मन मात्र एका दिव्यानंदामध्ये कायम बुडलेलं असे. एकदा आता ती अशा अवस्थेला आली, की तिचा बहुधा अंतसमय जवळ आला असावा आणि दिव्योन्मादामध्ये ती मूर्छित झाली. तेव्हा सद्गुरू कृष्णानंद हे तिच्या जवळ गेले आणि त्यांनी तिचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. एकदम या बालिकेने, म्हणजे इथं आपण भैयाच म्हणू, भैयाने डोळे उघडले आणि ती आपल्या सद्गुरूंना पण भैयाच म्हणाली. ती म्हणाली, "भैया, चला आपण आता निघूया. पहा, रामकृष्ण वगैरे सगळे सखा आपल्याला बोलवायला आलेले आहेत." तेव्हा अत्यंत गदगद अशा कंठाने कृष्णानंद म्हणाले, "भैया, तू जा पुढे. मी नंतर येईन." कारण अजूनही गुरुदेवांनी जी आज्ञा केलेली होती, त्या आज्ञेचं पालन करायचं होतं. आता त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून ह्या बालिकेने रामकृष्णाच्या साथीने त्यांच्या दिव्य लीलेमध्ये, त्यांच्या दिव्य धामामध्ये प्रवेश केला. स्वामीजींना या भैय्याचं, ह्या आपल्या शिष्येचं जाणं अतिशय मनाला लागलं. पण आपल्या गुरुदेवांच्या आज्ञेनुसार त्यांना जगत कल्याणाची कामं करायची असल्यामुळं त्यांना आता शरीर सोडण्याची सद्गुरूंची परवानगी नव्हती. आता ते जोराने ह्या कार्याला लागले. गावोगावी जाऊन त्यांनी कीर्तनं केली, प्रचार केला. अद्वैतवाद, आर्य समाज, नास्तिक मत या सगळ्यांचं खंडन केलं आणि वैष्णव धर्माची मेढ नव्याने रोवली. त्यांचं गौर असं प्रभावशाली शरीर, त्यांची विद्या, त्यांचं वैराग्य आणि त्यांचा भक्तिभाव याकडे लोकं आकर्षित होत असत आणि त्यांचं शिष्यत्व खूप लोकांनी मग स्वीकारलं. त्यापैकी महामंडलेश्वर श्री रामदास शास्त्री आणि महाकवी श्री वनमालीदास शास्त्री हे त्यांच्यापैकी अत्यंत प्रसिद्ध असे त्यांचे शिष्य होऊन गेले. प्रचाराच्या उद्देशाने त्यांनी खूप ग्रंथांची रचना केली. वैदिक प्रमाणपत्रिका, भक्तिरत्नावली, श्रीमद भागवत तत्वविमर्श, रामकृष्ण लीलामृत, अद्वैत भेदक प्रश्नावली, आर्य समाज मतसमीक्षा, भक्ती सिद्धांत विवेचन, श्रीमद भगवद्गीता विस्तृत हिंदी टीका सहित अशा प्रकारचे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. ही सगळी सेवा झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या जाण्याची तिथी घोषित केली आणि त्यानुसार सन 1941च्या फाल्गुन कृष्ण सप्तमीच्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता हरे कृष्ण नामाचं उच्चारण करत ते अगदी प्रसन्न मुद्रेने, जणू काय त्यांना हे रामकृष्ण घ्यायलाच आलेले आहेत, अशा आवेशात त्यांच्या धामामध्ये प्रवेश केला आणि आपल्या प्रिय शिष्येला भेटायला ते निघून गेले. हरी ओम.